आता मिळणार 50,000 रुपये वाढीव अनुदान, शासन निर्णय जारी, घरकुल योजना 2026। मित्रांनो, राज्य सरकारने घरकुल बांधणाऱ्या लाखो कुटुंबांसाठी नवीन वर्षाची मोठी भेट दिली आहे। पंतप्रधान आवास योजना म्हणजेच PMAY ग्रामीण टप्पा अंतर्गत 2 अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना आता मूळ अनुदानाव्यतिरिक्त 50,000 रुपयांचे अतिरिक्त अनुदान मिळणार आहे। या निर्णयामुळे राज्यातील सुमारे 19 ते 20 लाख कुटुंबांचे हक्काचे घराचे स्वप्न अधिक सुकर होणार आहे। 50,000 रुपयांच्या अनुदानाचे गणित नेमके काय आहे? तर मित्रांनो, वाढत्या महागाईमुळे घर बांधणे कठीण होत असल्याचे लक्षात घेऊन सरकारने हे वाढीव अनुदान जाहीर केले आहे। मात्र हे 50,000 रुपये थेट एकाच कामासाठी नसून त्याचे 2 महत्त्वाचे भाग करण्यात आले आहेत। 35,000 रुपये बांधकामासाठी, घराचे बांधकाम दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासाठी 35,000 रुपये अतिरिक्त दिले जातील। 15,000 रुपये सौर ऊर्जेसाठी, घराला मोफत वीज मिळावी या उद्देशाने सोलर सिस्टीम बसवण्यासाठी 15,000 रुपये राखून ठेवले आहेत। घराचे वीज बिल होणार 0। सोलर योजनेचा असा घ्या फायदा, ज्या लाभार्थ्यांना आपल्या नवीन घरावर सौर ऊर्जा म्हणजे सोलार बसवण्याचं आहे त्यांच्यासाठी ही मोठी संधी आहे। जर तुम्ही सोलार बसवले तर तुम्हाला दुहेरी फायदा मिळेल। केंद्र सरकार म्हणजेच PM सूर्यघर योजना 30,000 रुपये अनुदान, राज्य सरकार वाढीव अनुदान 15,000 रुपये अनुदान, एकूण लाभ तुम्हाला 45,000 रुपयांपर्यंत आर्थिक मदत मिळेल, जी 1 किलोवॅट सोलार यंत्रणेसाठी पुरेशी आहे। यामुळे तुमच्या घराचे वीज बिल कायमचे माफ होऊ शकते। पैसे कधी आणि कसे मिळणार? स्टेटस ऑफ फंड डिस्ट्रीब्युशन, अनेक लाभार्थी या योजनेच्या प्रतीक्षेत आहेत। या प्रक्रियेबाबतची ताजी अपडेट खालीलप्रमाणे आहे। बजेट हेड तयार, सरकारने 10 नोव्हेंबर 2025 रोजी या निधीसाठी स्वतंत्र लेखा शीर्ष म्हणजेच बजेट हेड मंजूर केले आहे। तात्पुरता विलंब, सध्या काही तांत्रिक प्रक्रिया आणि आचारसंहितेच्या नियोजनामुळे निधी वितरणात थोडा विलंब होत असला तरी प्रशासन स्तरावर याची पूर्ण तयारी झाली आहे। थेट लाभ DBT, आचारसंहिता संपल्यानंतर आणि वित्त विभागाकडून निधी मिळताच हे पैसे थेट लाभार्थ्याच्या आधार लिंक बँक खात्यात जमा केले जातील। लाभार्थ्यांनी आता काय करावे? या वाढीव अनुदानाचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी खालील गोष्टींकडे लक्ष द्यावे। कागदपत्रांची पूर्तता, आपले बँक खाते आधार कार्डशी लिंक असल्याची खात्री करून घ्या। ग्रामपंचायतीशी संपर्क, आपला ग्रामसेवक किंवा पंचायत समितीच्या गृहनिर्माण विभागाशी संपर्क साधून आपल्या अर्जाची स्थिती तपासा। बांधकामाची स्थिती, ज्यांचे बांधकाम प्रलंबित आहे त्यांनी आवश्यक कागदपत्रे आणि जिओ टॅगिंग वेळेत पूर्ण करावे। महत्त्वाची टिप, या योजनेचा सविस्तर शासन निर्णय GR लवकरच अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होईल। त्यानंतर निधी वितरणाची नेमकी तारीख स्पष्ट होईल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। धन्यवाद।